आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब आहेत। साहेब, काय सांगाल? पार्थ पवारच्या नावाने एक धमाका पुढे आला आहे, काय सांगाल? हा धमाका नसून असे अनेक धमाक्यांची एक शृंखला कुठेतरी ही आड त्याच्या लपलेली आहे। पार्थ पवारांच्या कंपनीचीच एकंदरीत चौकशी झाली पाहिजे। एका प्रकरणाची चौकशी होऊन काही करणार नाही। दाल में कुछ काला है ऐसा नाही, तो पुरी डाल ही काली आहे। त्यामुळे असे अनेक गैरव्यवहार हे सदरू कंपनीचे झालेले आहेत आणि राजरोज स्वरूपाने हा दरोडा टाकला जात आहे आणि हा दरोडा दुसरा तिसरा कोणी टाकत नसून सत्ताधीश जे आहेत हे या सगळ्या लूटमध्ये स्वतः प्रत्यक्ष हे सामील आहे। न खाऊंगा न खाने दूंगा म्हणणाऱ्या भारतीय जनता पक्षाने तुम भी खाओ हम भी खाएंगे ऊपर भी देंगे अशी एक लूट मचवलेली आहे। एका पाठोपाठ एक दोन प्रकरणं ही पुण्यातली बाहेर आलेली आहे। जैन बोर्डिंग जैन मंदिराची जमीन विकण्याचं एक प्रकरण सुरू असताना आता हे दुसरं प्रकरण समोर आलंय। अशाच प्रकारे मुंबईतही चालू आहे, नाशिकलाही चालू आहे, नागपूरलाही चालू आहे। एकंदरीत हा देश विकायला भारतीय जनता पक्षाने काढलेला आहे आणि या प्रकरणात थेट अजित पवार हे दोषी आहेत। तहसीलदाराला उपनिबंधकांना सस्पेंड करून काही होणार नाही, त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे ही आमची मागणी आहे। एखाद्या साधारण व्यक्तीला स्टॅम्प ड्युटी माफ केली जात नाही, मात्र यांना 500 रुपयाच्या स्टॅम्प ड्युटीच काम होतं, काय सांगाल? यांच्यासाठी सरकारने सर्व नियम गुंडाळून ठेवलेले आहेत। हे मायबाप सरकार राहिलेलं नसून हे लुटारू सरकार झालेलं आहे। त्यामुळे नियम धाब्यावर बसवणं आणि जनतेची कामं बाजूला ठेवून सत्ताधीशांची आणि मंत्र्यांची कामं काढून घेणं याचा सपाटा एकामागे एक या सर्व मंडळींनी लावलेला आहे। काय सांगाल? मुलांच्या लाभासाठी किंवा मुलांच्या फायद्यासाठी नियम धाब्यावर बसवले जाते? अर्थातच, कारण अजितदादा पवार यांना भस्म्या नावाचा आजार झाला आहे। कितीही खाल्लं तरी अजून खावंसं त्यांना वाटतं आणि करता ते याचा सपाटा त्यांनी लावला आहे। जेव्हा आर पाटील उपमुख्यमंत्री होते आणि पृथ्वीराज चव्हाण साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या प्रकरणाची लावलेली चौकशीची नसती ही जर उघडल्या गेली तर त्यांना अडचणीत येतील आणि ती अडचण लपवण्याकरताच कुठेतरी भाजपने ब्लॅकमेल करून त्यांना त्यांच्या कोटात घेतलंय। मात्र यूज अँड थ्रो अशी आता अवस्था अजित पवारांची झाली आहे। आता येणाऱ्या काळात भारतीय जनता पक्ष त्यांना बाहेरचा रस्ता कसं दाखवतो हे बघणं आता औचित्याचं ठरेल। टँगोच्या संदर्भात आपण एक आरोप केलाय, काय सांगाल? अजित पवार हे केवळ अर्थमंत्रीच नव्हे तर अजितदादा हे आबकारी विभागाचे मंत्री देखील आहे। एक्साईज विभागामधून त्यांच्या चिरंजीवाला लाभ देण्याकरता ते डिपार्टमेंट त्यांनी त्यांच्याजवळ ठेवलेलं आहे। त्यामुळे मुलाच्या टँगो नावाची जी दारू आहे त्या कंपनीला त्या डिस्टलरीला फायदा मिळण्याकरताही अनेक बेकायदेशीर स्वाक्षऱ्या आणि नसती त्यांनी मंत्रिमंडळ पातळीवर फिरलेले आहेत आणि काही सवलती देखील दिलेल्या आहेत। त्यामुळे एकंदरीत या दोन्ही मुलांच्या जर कंपनींची चौकशी झाली आणि अजितदादांची फाईल जर पुन्हा उघडली तर कर्जमाफी शेतकऱ्यांना करण्याकरता आपसूक महसूल वसूल झाल्याशिवाय राहणार नाही। महाविकास आघाडी म्हणून आपली भूमिका काय असणार आहे आणि काँग्रेस म्हणून आपली भूमिका काय असणार? जे बघा, हे भ्रष्टाचार उघड आणण्यामध्ये या सर्व प्रकरणं उघडकीस आणण्यात हा काँग्रेसचा सहभाग राहिला आहे। जैन बोर्डिंगमध्ये तर काँग्रेस पक्षाचेच आमचे 2 पदाधिकारी अक्षय जैन आणि छाजेड हे अभय छाजेड या दोघांनी तो भ्रष्टाचार उघडकीस आणला होता। याही भ्रष्टाचाराच्या अनुषंगानं गेल्या अनेक दिवसांपासून आमची ओरड होती। मात्र यासारखी अनेक प्रकरणांचा पाठपुरावा आम्ही करत आहोत। विरोधी पक्ष या नेत्याने या नात्यानं आम्ही या संदर्भामध्ये आवाज उठवत राहणार आहे, लोकांपर्यंत जात राहणार आहे। मात्र या संदर्भात कोणी काय करावं तर राजकीय पक्ष म्हणून आम्ही याचा गांभीर्याने याचा निषेध करू, याचा पाठपुरावा करू, विधानसभेत हा प्रश्न उचलून धरू। मात्र आता काय करावं हा प्रश्न काही राजकीय पक्षापुरता काँग्रेसपुरता मर्यादित राहिलेला नाही। महाराष्ट्रातल्या 14 कोटी लोकांनी आता या सरकारला कसं वठणीवर आणावं या संदर्भामध्ये आता करण्याची वेळ आलेली आहे। काय राजीनाम्याची मागणी करणार आपण? बडतर्फ करा। अजितदादांनी जनाची नाही तर मनाची ठेवून राजीनामा द्यावा आणि ते राजीनामा देत नसतील तर त्यांना मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातून बरखास्त करावं आणि ते बरखास्त करत असताना जे रमी बहादर आहेत त्यांना करावं, जे वाचाळवीर जे आहेत राणे त्यांना करावं। एकाही ज्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं समोर आली आहे, 22 बारबाला गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावावर असणाऱ्या डान्स बारमध्येच ही सापडल्या गेली, त्यांनाही बडतर्फ करावं। त्यामुळे हे सर्व जे 10 नंबरी जे मंत्री आहेत यांना बडतर्फ करावं। नक्कीच अजित पवार यांनी राजीनामा दिला नाही तर त्यांना बडतर्फ करावं अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे। नरेंद्र मोदी, न्यूज 18 लोकमत, सेवाग्राम, वर्धा।